आता जास्त वेळ थांबते. दिवस थांबतात पुन्हा. खूप दिवस झाला श्रुतीचा फोन येत होता की मॅडम कधी येता भेटायला या ना मला. या रविवारी काहीही झालं तरी मी नक्कीच भेटायला जाईन असा निर्धार करून मी त्यांच्या वस्तीवर पोहोचले. वस्ती मला माहिती नव्हती. जेव्हा वस्तीवर गेले तेव्हा कुत्र्याची भीती वाटत होती आणि माझा आवाज ऐकून पाहणं ती कशी पळत येऊन मला लगबगीने बिलगली. तिच्यासाठी हे खूप मोठं सरप्राईज होतं. त्यानंतर श्रुतीनं हाताला धरून तिच्या घराकडे नेलं आणि आजीला बोलवायला शेतात गेली. घरी गेल्यावर आम्ही जिथे जागा मिळेल तिथे जाऊन बसलो. श्रुतीला मांडीवर घेऊन तिचे भरभरून लाड केले. अरे पण हे काय पाहते, मी तर भाग्यश्रीला पाहिलंच नाही. त्यानंतर मी तिला जवळ घेऊन तिचेही लाड केले. आज माझ्या चिमुकल्यांशी मनसोक्त गप्पा मारल्या, त्यांना नेलेलं गिफ्ट आणि खाऊ दिलं. जेव्हा मी घरी जायला निघाले तेव्हा माझी श्रुती रडायला लागली. मी तिला परत येण्याचं प्रॉमिस केलं आणि टाटा बाय बाय करून माझ्या घरी पोहोचले. त्यांना सोडून येणं म्हणजे काळजावर दगड ठेवूनच आल्यासारखं होतं. मला सुद्धा खूप रडायला येत होतं, पण मी त्यांच्यासमोर रडू शकले नाही.